आज शिव आणि अंशू मस्त सकाळी सकाळी मक्याचे कणीस खात आहे. तुम्ही पण मक्याचे कणीस खायला. कणीस नाही कणीस. कणीस. हा तर अंशूने छान अशा मस्त 2 वेण्या घातलाय आज. बघू का तुझ्या वेण्या सगळ्यांना. छान आलाय मस्त बर का. अंशूचे केस आता वाढले. घ्या खाऊन पटपट. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आई आणि मी मार्केटला गेलो होतो. मार्केटमधून आल्यानंतर आहे ना खाली आज घराचं काम चालू हे सगळ्यांना माहीत आहे. तर आज स्लॅब पडणार होता. तर त्याच्यासाठी ना आम्ही सगळे इकडे पूजा करत होतो. मी शूट करत होते त्यामुळे मग अरुणाताईंना पूजा करायला लावली. तर अरुणाताईंनी ना पूजा करून घेतली. त्यानंतर आता इकडे मशीन सुरू होणार होतं, म्हणजे अजून ट्रायल घेत होते ते. तर त्यानंतर सगळी तयारी झालेली होती. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि आज आहे ना फायनली घराचा स्लॅब पडणार होता. तर मग सगळेजण आलेले होते इकडे. मम्मी पप्पा आणि अरुणाताई, सौरभ, साक्षी सगळेच आलेले होते. आणि त्यानंतर आता इकडे त्या माणसांची तयारी पण चालू होती. तर 11 वाजता म्हणजे स्लॅबला सुरुवात झालेली होती. तर आज काही सोमवार होता त्यामुळे नारळ काही फोडायचं नव्हतं. त्यामुळे मग नारळ आहे ना ताईंनी वाहूनच दिलं. त्यानंतर मग मी ना घरून दही भात पण आणलेला होता करून. तर स्लॅबच्या वेळेस आहे ना बाजूनी दही भात शिंपडला की म्हणजे बाकीचं चांगलं असतं असं ऐकलेलं आहे. त्यामुळे मग आम्ही पण दही भात केलेला होता, तो बाजूने शिंपडून दिला. त्यानंतर आता इकडे स्लॅबला सुरुवात झालेली होती. काही व्हिडिओ उभे घेतलेले त्यामुळे थोडंसं समजून घ्या. तर इकडे ना स्लॅबला सुरुवात झालेली होती. तर सगळे माणसं आता मटेरियल वगैरे तर खूप पटापट टाकावं लागतं, त्यामुळे त्यांची टीम पण भरपूर मोठी असते. तर इकडे ना आता स्लॅबला फायनली सुरुवात झाली. तर 11ला स्लॅबला सुरुवात झाली तर 2 वाजले होते. तर मी तुम्हाला घर पण पूर्ण दाखवणार आहे, पण आता तुम्हाला दाखवलं तरी काही कळणार नाही कुठे कोणता रूम आहे कुठे कोणता रूम आहे. तर एकदा थोडंसं भिंतींचं काम झालं की तेव्हा दाखवेल. इकडे मम्मी पप्पा सौरभ, साक्षी, अरुणाताई सगळेच आलेले होते. त्यानंतर आता इकडे ना नाश्त्यासाठी ज्यांना सोमवार आहे त्यांना उपवास होता त्यांच्यासाठी वेफर्स आणले होते. आणि इकडे वडापाव आणि पाववड्याचा नाश्ता पण आणलेला होता. जे स्लॅबला माणसं असतात ना आमच्याकडे त्यांना सगळ्यांना नाश्ता दिला जातो, त्यामुळे मग सगळं आणलेलं होतं इकडे. तर आता इथून पुढचा व्हिडिओ ना जैसलमेरचा येतोय. तर तो काही मी तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता, त्यामुळे म्हटलं चला आज तो व्हिडिओ आपण शेअर करू. तर चला आज आहे ना मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. अजून सुरुवात झालेली नव्हती, त्यापूर्वीच आम्ही मजा मस्ती करून घेतली. त्यानंतर आम्ही इथे नाश्त्याला आलो. तर सगळ्यांसाठी इकडे मस्त कांदा भजी आणि तांदळाचे पापड असा काही इकडे नाश्ता होता. तर आम्हाला त्या पॅकेजमध्येच हे सगळं दिलेलं होतं. तर इकडे आम्ही सगळे नाश्त्याला बसलो आणि त्यानंतर आपला नाईट शो सुरू होणार होता. तर इकडे सगळेजण मस्त नाश्ता करताय. तर नाईट शोच्या अगोदरच आमचा एन्जॉय करून झालेला होता, कारण की आम्ही लवकर पोचलेलो होतो ना त्यामुळे. आणि इकडे मस्त राजस्थानी गाणे वगैरे चालू होते. तर त्यांचे डान्स वगैरे पहिले झाले आणि त्यानंतर म्हणजे इकडे ना सुरुवातच झालेली होती. अजून भरपूर सारे लोक येत होते, त्यांचे पण डान्स वगैरे गाणे वगैरे छान असतात. तर राजस्थानला गेल्यानंतर जैसलमेरला हा नाईट शो असतो. तर तेथेच आम्ही थांबलेलो होतो. तर इकडे ते प्रत्येकावर शेर शायरी म्हणत होते. तर माझ्यावरही केली त्यांनी शायरी, पण मग इकडे ना खूप जास्त आवाज येत होता थोडासा, त्यामुळे मग मी तो म्यूट केला आहे. आणि इकडे अंशूचं चाललं होतं उड्या मारायचं काम. तर थोडासा चमकतोय ना कॅमेरावर प्रकाश, त्यामुळे मग व्हिडिओ थोडासा काळपट आला आहे.
सोहरे अंगिया मारे लख मोहर रोलेंगे जरू काजू बोदेवर भी सभी बेबी के हरसे हरसे उतना ले पल्ले करी बीज दाने लाया ये मारे ना थोड़ी सही देर बनारी में तू सबकी साया ये मारा रे थोड़ी सही देर बनारी में तू सबकी साया तो पीने नहीं आना था सही याद सतावे ऐसा तो मधुरो मधुरो तक बना वने वार मनसा उसका रात आई है मोहब्बत रंग सागर झलकाएंगे ना होश में आएंगे तेरे इश्क में नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे तुम्हें चोरियों बिक जाएंगे हम तो टकराएंगे तेरे इश्क तेरे इश्क में नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे तर चला आम्ही खूप जास्त एन्जॉय घेतला. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप सगळा एन्जॉय घेतला आहे तुम्हाला व्हिडिओ बघून कळतच असेल.